भिवंडीमध्ये भाजपची घोडदौड कायम आहे। एकूण 6 उमेदवार बिनविरोध ठरलेत। भारती हनुमान चौधरी प्रभाग क्रमांक 23 मधून बिनविरोध विजयी झाल्या। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि भाजप युतीचे आतापर्यंत 4 नगरसेवक बिनविरोध झाले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आणि भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून उमेदवारांशी संवाद साधत उमेदवारांचं अभिनंदन करण्यात आले। नागपुरात भाजपच्या अनेक बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेत। प्रभाग 29 मधून भाजप बंडखोर स्वाती आखतकर यांनी अर्ज मागे घेतला। प्रभाग 13 मधून किसन गावंडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। प्रभाग 20 मधून भास्कर पराते यांच्याकडून देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलाय। प्रभाग 22 मधून सुबोध आचार्य तर प्रभाग 27 मधून हरीश दिकोंडवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। तपोवनमधील झाडं तोडणार असं बोलणाऱ्या मंत्र्यांचा माज कापायचा आहे असं अमित ठाकरे म्हणाले। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या एकत्र मेळाव्यामध्ये अमित ठाकरेंनी गिरीश महाजन यांना उद्देशून ही टीका केली। आता तू तपोवनला जाऊन आलो हो, निवडणुकीच्या तोंडावर एवढा तिकडे विरोध असताना तपोवनमध्ये 1500 का काहीतरी झाडं कापणार आहेत। सगळे लोक बोलतात तिकडची, आणि तिकडचा एक जबाबदार मंत्री येऊन बोलतो की आम्ही कापणार। हा जो माज आहे ना, हा आपल्याला काढायचा आहे कुठेतरी। माज कापायचं, माज काढायचा आहे कुठेतरी की तुम्ही लोकांचं ऐकत नाहीये, तुम्ही झाडं कापताय, तुम्ही काय आता कोणाला देणार आपल्याला माहितीच आहे ती जमीन अडाणींना। सो त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत ना, हा जो घमंड आहे ना त्यांचा, तो तोडायचा आहे आपल्याला। बरोबर।